नमस्कार, मी प्राध्यापिका प्रतिमा सतीश शिंदे. पर्यटनातील नवोदित कल या लेक्चर सिरीजमधला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण बघणार आहोत पर्यटनाचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ टुरिझम. आता यामध्ये पहिलं जे आहे ते प्रवासाच्या उद्देशानुसार. आता प्रवासाच्या उद्देशानुसार कोणत्या कोणत्या प्रकारचं पर्यटन होऊ शकतं, तर मनोरंजन पर्यटन. आता मनोरंजन पर्यटन म्हणजे काय? आपण विश्रांतीसाठी, आनंदासाठी किंवा एखाद्या प्रकारचा मनोरंजनासाठी केलेला प्रवास जो असतोय तो मनोरंजन पर्यटनमध्ये आपण समाविष्ट करू शकतोय. त्यानंतर सांस्कृतिक पर्यटन. सांस्कृतिक पर्यटन म्हणजे काय? परंपरा, कला, संगीत, नृत्य, सण उत्सव, वास्तुकला व संग्रहालये पाहण्यासाठी आपण जे काही पर्यटन केलं असतं त्याला आपण म्हणतोय सांस्कृतिक पर्यटन. आता याचं उदाहरण म्हणजे पन्हाळागड बघण्यासाठी आपण जातोय. हे कशा प्रकारचं पर्यटन झालं तर सांस्कृतिक पर्यटन. त्यानंतर धार्मिक पर्यटन. धार्मिक पर्यटन हे मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार किंवा पवित्र स्थळांच्या भेटीसाठी केलं जातं. त्यानंतर व्यावसायिक पर्यटन. एखाद्या व्यवसायाच्या मीटिंगसाठी, सेमिनारसाठी केलं गेलेलं पर्यटन म्हणजे व्यावसायिक पर्यटन. त्यानंतर येते वैद्यकीय पर्यटन. एखादा आपल्याला उपचार घ्यायचा असेल, आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात जर चांगली फॅसिलिटी त्यासाठी अवेलेबल असेल, तर आपण जे काही पर्यटन केलं त्याला काय म्हणतोय आपण? वैद्यकीय पर्यटन. त्यानंतर शैक्षणिक पर्यटन. आता शैक्षणिक पर्यटन हे अभ्यास दौरे, संशोधनासाठी केलं जातं. जसं आपली स्टडी टूर असते, हे कसलं झालं आपलं? शैक्षणिक पर्यटन. त्यानंतर दुसरं आहे स्थानावर आधारित पर्यटन. त्यामध्ये पहिलं आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन, दुसरं आहे राष्ट्रीय पर्यटन, तिसरं आहे स्थानिक पर्यटन. आता आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय? तर एका देशातून दुसऱ्या देशात केलेलं पर्यटन म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन. राष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय? आपल्या देशातल्या देशात केलेलं पर्यटन. यामध्ये परत 2 भाग पडतात. आंतरजिल्हा पर्यटन आणि दुसरं म्हणजे आंतरराज्यीय पर्यटन. आंतरजिल्हा पर्यटनामध्ये आपण आपल्या आपल्या जिल्ह्यातच पर्यटन करत असतो आणि आंतरजिल्हा पर्यटन म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आपण पर्यटन किंवा सहल करत असतो. त्यानंतर स्थानिक पर्यटन. राज्यातील किंवा नजीकच्या भागातील केलेलं पर्यटन होय. आता त्यानंतर तिसरं आहे पर्यावरणाशी निगडीत पर्यटन. त्यामध्ये पहिलं आहे निसर्ग संवर्धन, जैवविविधता व पर्यावरण जपून केलेले पर्यटन आणि यालाच आपण काय म्हणतोय तर पर्यावरणीय पर्यटन. त्यानंतर ग्रामीण पर्यटन. बरीचशी मुलं जी असतात ती लहानपणापासून शहरात राहिलेली असतात. त्यांना ग्रामीण उद्योग माहीत नसतात, शेती बघून कधी माहीत नसते. मग अशा प्रकारची जी काही मुलं आहेत ती गावात एक सहल म्हणून जातात. मग या पर्यटनाला आपण काय म्हणतोय तर ग्रामीण पर्यटन. त्यानंतर वाईल्ड लाईफ टुरिझम म्हणजेच वन्यजीव पर्यटन. आता राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, जंगल सफारीसाठी ही पर्यटन केलं जातं. त्याला म्हणतात वन्यजीव पर्यटन. आता आपण राधानगरी अभयारण्य बघण्यासाठी जातोय. ते कशामध्ये येतंय तर वन्यजीव पर्यटन. त्यानंतर चौथं आहे कालावधीनुसार व गटाच्या स्वरूपानुसार केलेलं पर्यटन. याला सीझनल टुरिझम असं म्हटलं जातं. आता यामध्ये ऋतुमानानुसार पर्यटन होतं. उदाहरणार्थ उन्हाळ्यात आपण हिल स्टेशन फिरायला जातो, पावसाळ्यात धबधबे बघण्यासाठी जातो. तर हे आपण कधी ठरवतो की पावसाळा हा ऋतू आल्यावरती आपण काय बघतोय? धबधबे बघण्यासाठी पर्यटन करतोय. उन्हाळा आला की आपण हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर बघायला जातोय. आता गट पर्यटन म्हणजे काय? तर गटाने केलेले पर्यटन. आपल्या शाळेची किंवा आपल्या कॉलेजची ट्रिप हे एक प्रकारचं गट पर्यटन आपण म्हणू शकतोय. त्यानंतर व्यक्तिगत पर्यटन म्हणजे एकट्याने किंवा कुटुंबासोबत केलेलं पर्यटन. जे काही आपली फॅमिली आपण घेऊन फिरण्यासाठी जातोय त्याला आपण काय म्हणू शकतोय तर व्यक्तिगत पर्यटन. थँक यू.